श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, समुद्राच्या तळाशी पडलेला एक छोटासा वाळूचा कण जेव्हा शिंपल्याच्या वेदनेतून जातो तेव्हा त्याचे रूपांतर मोत्यात होते. वेदना नसती तर मोतीही नसता. हेच आपल्या आयुष्याचे रहस्य आहे. आज तुम्ही ज्या दुःखातून जात आहात, ज्या संकटाशी झुंज देत आहात, ज्या अपमानाचे घोट गिळत आहात, त्यामागेही नियतीचे एक अदृश्य हेतू आहे. कारण स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधी विनाकारण रडवत नाहीत. ते रडवतात ते घडवण्यासाठी, ते थांबवतात ते पुढे नेण्यासाठी, ते परीक्षा घेतात ते पात्रता वाढवण्यासाठी. मंडळी, अनेक जण असे आहेत की ज्यांनी आयुष्यभर फक्त दिले, आई-वडिलांसाठी दिले, मुलांसाठी दिले, पतीसाठी दिले, नातेवाईकांसाठी दिले, पण स्वतःसाठी जगण्याची वेळच आली नाही. त्यांनी स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवली, स्वतःच्या इच्छा दडपल्या, स्वतःचे सुख इतरांच्या आनंदासाठी अर्पण केले आणि आज त्यांचे मन विचारते, माझ्यासाठी काय? मंडळी, स्वामींचे उत्तर आहे, तुमच्यासाठीही वेळ राखून ठेवली आहे. निसर्ग कधीही कोणावर अन्याय करत नाही. झाडाला फळं यायला वेळ लागतो, नदीला समुद्र गाठायला वेळ लागतो आणि भक्ताला त्याच्या भाग्याचे फळ मिळायला वेळ लागतो. पण जेव्हा वेळ येते तेव्हा वर्षानुवर्षाची प्रतीक्षा एका क्षणात सार्थक होते. आज तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात आनंद हरवला आहे, घरात बोलणे कमी झाले आहे, हसणे कमी झाले आहे, चिंता वाढली आहे, जबाबदाऱ्या वाढल्या आहेत आणि मनावरचे ओझे दिवसेंदिवस जड होत आहे. पण मंडळी, वादळ कायम राहत नाही. पावसाळा संपतो, उन्हाळा संपतो, रात्र संपते, मग संकटेच कायमची कशी राहतील? स्वामींच्या कृपेची पहाट तुमच्या आयुष्याच्या क्षितिजावर उभी आहे. आज ज्या घरात पैशाची चिंता आहे त्या घरातही भरभराटीचे दिवस येतील. आज जिथे खर्चाचे डोंगर आहेत तिथेही मार्ग निर्माण होतील. आज जिथे रिकामेपणा आहे तिथे समाधानाची बाग फुलेल. कारण लक्ष्मीला बोलवण्यासाठी फक्त पैसा पुरेसा नसतो, त्यासाठी सकारात्मक विचार, प्रामाणिक कष्ट आणि स्वामींवरील विश्वास लागतो. स्वामींची कृपा म्हणजे आकाशातून पडणारी सोनेरी पाऊस नाही, ती योग्य वेळी मिळालेली योग्य संधी असते, ती योग्य व्यक्तींची भेट असते, ती योग्य निर्णय घेण्याची बुद्धी असते, ती संकटात न ढळता धैर्य असते आणि हे सर्व मिळाले की समृद्धी आपोआप येते. मंडळी, तुमच्या मुलांबद्दलच्या चिंता देखील स्वामींना ठाऊक आहेत. आई-वडिलांच्या हृदयातील वेदना स्वामींपासून लपून राहत नाहीत. जे पालक स्वतःच्या पायातील चप्पल जुनी घालतात पण मुलांसाठी नवीन घेतात, जे स्वतःच्या इच्छा मारतात पण मुलांची स्वप्ने जपतात, त्यांचे प्रेम म्हणजेच तपस्या असते आणि तपस्येचे फळ कधीच वाया जात नाही. आज तुमची मुले संघर्ष करत असतील पण उद्या त्यांचे यश तुमच्या त्यागाला प्रणाम करेल. आज त्यांच्यासाठी केलेली प्रार्थना उद्या त्यांच्या भाग्यात प्रकाश बनून उतरेल. मंडळी, आज ज्यांच्या शरीरात वेदना आहेत, ज्यांच्या मनात निराशा आहे, ज्यांनी खूप उपचार केले परंतु प्रयत्न केले, त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश आहे. हार मानू नका, कारण अनेक वेळा औषध शरीराला बरे करते पण आशा आत्म्याला जिवंत ठेवते आणि जिवंत आत्मा कोणत्याही संकटावर विजय मिळवू शकतो. मंडळी, आज तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या डोळ्यातील अश्रूंना किंमत नाही, पण स्वामींच्या दरबारात प्रत्येक अश्रूची नोंद होते, प्रत्येक वेदनेचे रूपांतर कृपेत होते, प्रत्येक संघर्षाचे रूपांतर यशात होते आणि प्रत्येक प्रार्थनेचे रूपांतर आशीर्वादात होते. म्हणून आजपासून दुःखाकडे शिक्षा म्हणून पाहू नका. ते स्वामींच्या हातातील छन्नी आहे, जी तुमच्या जीवनाच्या दगडातून एक सुंदर मूर्ती घडवत आहे. कदाचित तुमची वाट लांब आहे पण ती व्यर्थ नाही. कदाचित तुमची परीक्षा कठीण आहे पण ती निष्फळ नाही. कदाचित तुमचे अश्रू खूप आहेत पण ते वाया गेलेले नाहीत. कारण स्वामी म्हणतात, आता तुझ्या अश्रूंचे मोती होणार आहेत. आजची वेदना उद्याचे वैभव बनेल, आजचा संघर्ष उद्याचे सन्मान बनेल, आजची प्रतीक्षा उद्याचा आनंद बनेल. फक्त विश्वास जिवंत ठेवा, श्रद्धा जिवंत ठेवा आणि स्वामींचे नाम ओठांवर जिवंत ठेवा. मग पहा, ज्या दारावर तुम्ही वर्षानुवर्षे टकटक करत होता ते दार स्वतःहून उघडेल. ज्या स्वप्नांची राख झाली होती त्यातून नव्या आशेचे फिनिक्स जन्माला
घेईन आणि ज्या डोळ्यांत आज अश्रू आहेत त्या डोळ्यात उद्या आनंदाचे तेज चमकेल. आणखी एक मंडळी, आज आपण गगनगिरी महाराजांच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. साधनेच्या मार्गावर एक वेळ अशी आली की गगनगिरी महाराजांनी लोकवस्तीपासून दूर राहून स्वतःला पूर्णपणे ईश्वर चिंतनात अर्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यांना वाटत होते की जोपर्यंत मन पूर्णपणे शांत होत नाही तोपर्यंत परमसत्याचा अनुभव येऊ शकत नाही. म्हणूनच त्यांनी निसर्गाला आपला गुरु मानले. उंच पर्वत, घनदाट अरण्य, वेगाने वाहणाऱ्या नद्या आणि शांत गुहा हेच त्यांच्या तपश्चर्याचे साक्षीदार बनले. अनेक दिवस ते अत्यंत अल्प आहारावर राहत. काही काळ त्यांनी मौन व्रतही पाळण्याचे सांगितले जाते. मौन म्हणजे केवळ बोलणे बंद करणे नव्हे, तर मनातील विचारांची गर्दीही शांत करणे. योगशास्त्रानुसार जेव्हा मन स्थिर होते तेव्हाच आत्म्याचे खरे स्वरूप अनुभवता येते. महाराजांनी हे तत्त्व स्वतःच्या जीवनात जगाला दाखवून दिले. त्यांच्या साधनेची चर्चा हळूहळू दूरवर पसरू लागली. लोकांना त्यांच्या व्यक्तिमत्वात विलक्षण तेज जाणवत असे. मात्र महाराजांनी कधीही स्वतःच्या सामर्थ्याचे प्रदर्शन केले नाही. ते नेहमी सांगत की साधना ही प्रसिद्धीसाठी नसते, ते आत्मशुद्धीसाठी असते. हा संदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे. जे भक्त त्यांच्या दर्शनासाठी येत त्यांना ते प्रथम संयम शिकवत. अनेकांना वाटत असे की संतांकडे गेल्यावर सर्व समस्या एका क्षणात दूर होतील. पण महाराज सांगतात, परमेश्वर कृपा करतो, परंतु माणसानेही योग्य प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे ते भक्तांना प्रामाणिकपणा, मेहनत, सत्य आणि सदाचार यांचा मार्ग स्वीकारण्याचा सल्ला देतात. त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सर्व जीवांबद्दल करुणा. प्राणी, पक्षी आणि निसर्ग यांच्यावर त्यांचे अपार प्रेम होते. अनेक भक्तांच्या कथनानुसार त्यांच्या सान्निध्यात हिंस्र प्राणीही शांत होत असत. अशा अनेक कथा भक्त परंपरेत सांगितल्या जातात. या कथांकडे श्रद्धेच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते आणि त्या त्यांच्या करुणामय व्यक्तिमत्वाची साक्ष देतात. गगनगिरी महाराजांनी योग म्हणजे केवळ शरीराचे व्यायाम नसून मन, प्राण आणि आत्म्याचे संतुलन आहे, हे आपल्या आचरणातून दाखवून दिले. त्यांच्यासाठी योग हा जीवन जगण्याचा मार्ग होता. प्रत्येक श्वासात ईश्वराचे स्मरण आणि प्रत्येक कृतीत लोककल्याण हीच त्यांची साधना होती. हळूहळू त्यांच्या स्वभावातील भक्तांचा मोठा परिवार तयार झाला. परंतु त्यांनी कधीही भक्तांना स्वतःवर अवलंबून राहण्यास सांगितले नाही. उलट ते प्रत्येकाला स्वतःच्या अंतःकरणातील परमेश्वराचा शोध घेण्याची प्रेरणा देत. गुरु मार्ग दाखवतो, पण चालायचे काम शिष्यानेच करायचे असते, हा त्यांचा अत्यंत प्रभावी संदेश होता. त्यांच्या भेटीनंतर अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाल्याचे अनुभव सांगितले जातात. काहींनी व्यसनांचा त्याग केला, काहींनी कौटुंबिक वाद मिटवले, तर अनेकांनी नियमित नामस्मरण आणि साधनेची सवय लावून घेतली. महाराजांना याच गोष्टीचा खरा आनंद वाटत असे. त्यांच्यासाठी सर्वात मोठा चमत्कार म्हणजे माणसाच्या स्वभावात होणारा चांगला बदल. आजही गगनगिरी महाराजांचे नाव घेतले की लाखो भक्त मनात श्रद्धा जागृत होते. त्यांच्या शिकवणीचे सार अत्यंत सोपे आहे. ईश्वरावर विश्वास ठेवा, मन पवित्र ठेवा, निसर्गावर प्रेम करा, सत्याचा मार्ग सोडू नका आणि प्रत्येक दिवस हा सेवाभावाने जगा. या साध्या वाटणाऱ्या तत्वांमध्येच जीवनाचे मोठे रहस्य दडलेले आहे. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे, डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत, डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल.
ही डिजिटल सेवा आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत। जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता। पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते। आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे। जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता। हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील। लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे। ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे। तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल। तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे। जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे। आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल। पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते। म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा। आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा। जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद। खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा। तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा। जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो। तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते। तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते। त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा। इथे कोणी कोणाला जज करत नाही, आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत। तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो। तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे। तो मंत्र असा आहे: ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः।
ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ
अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ
अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ. 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 अकस्मित धनलाभ देई नमः.
ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थ
अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ
आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः।
ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ
अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ
अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ. 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 अकस्मित धनलाभ देई नमः.
ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई